नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी आपले स्वागत करतो। आजचा विषय आहे दादर, दादर पूर्व आणि दादर पश्चिम। स्टेशनच्या एका बाजूला कडक कारवाई आणि दुसऱ्या बाजूला उघड्यावर चाललेली बेकायदेशीर फेरवेलांची जत्रा। सर्वप्रथम बोलूया दादर पूर्व। दादर पूर्व परिसरात काही महिन्यांपूर्वी परिस्थिती हाताबाहेर गेली होती। बेकायदेशीर फेरीवाले, मद्यधुंद व्यक्ती, अंमली पदार्थांची विक्री, चोर बाजार या सगळ्यांनी नागरिकांचं जगणं अक्षरशः हैराण झालं होतं। महिलांना चालताना भीती वाटत होती। स्टेशन परिसरात गर्दुले बसलेले, फुटपाथ व्यापलेले, रस्त्यावरच स्टॉल्स थाटलेले। रस्ता कोणाचा आणि बाजार कोणाचा असा प्रश्न होता। स्थानिकांच्या तक्रारी सातत्याने नगरसेवक अमेय अरुण घोले यांच्याकडे येत होत्या। सोशल मीडियावर दादरकरांचा संताप उसळला होता। पोलिसांना कळवा, BMCला कळवा, पण ढिम्म कारभार, हालचाल नाही अशी भावना निर्माण झाली होती। पोलीस आणि BMCला वारंवार कळवूनही फारसं गांभीर्याने घेतलं जात नव्हतं। आणि मग नगरसेवक अमेय घोले यांनी ठोस पाऊल उचललं। दादर पूर्व व दादर रेल्वे स्थानक परिसरात बेवडे, गर्दुल्ले, चोर बाजार दिसले तर तिथेच कायदा हातात घेण्यात येईल, पोलिसांनी याची नोंद घ्यावी असे फलक लावण्यात आले। स्पष्ट इशारा देण्यात आला। हा केवळ बॅनर नव्हता, तो प्रशासनाला दिलेला थेट इशारा होता। आता पुरे झालं। पोलीस आणि BMC प्रशासन तत्पर झालं। संयुक्त कारवाई सुरू झाली। BMC गाडी आणि पोलीस व्हॅन उभी राहू लागली। फेरीवाले हटवले गेले, गर्दुले पांगवले गेले, चोर बाजार आवरला गेला। ही कारवाई दिखाऊ नव्हती, ती धडाक्यात झाली। प्रशासन रस्त्यावर उतरलं आणि बेकायदेशीर धंद्यांवर लगाम घातला। आज दादर पूर्वेत परिस्थिती बदललेली दिसते। महिलांना सुरक्षित वाटू लागलं, चालायला मोकळी जागा मिळू लागली। याचा अर्थ काय? राजकीय इच्छाशक्ती असेल तर प्रशासन हलतं, निर्णय घेतला तर बदल होतो, कारवाई होते आणि बेकायदेशीर धंदे बंद होतात। दादर पूर्वेत जे घडलं ते केवळ कारवाई नव्हती, ती होती राजकीय इच्छाशक्तीची जाहीर घोषणा। स्थानिकांच्या तक्रारी ऐकून अमेय घोले यांनी केवळ निवेदन दिले नाहीत, तर थेट मैदानात उतरून प्रशासनाला हलवलं। बेकायदेशीर फेरीवाले, मद्यधुंद व्यक्ती, गर्दुल्ले, चोर बाजार, ज्यामुळे महिलांना चालणं कठीण झालं होतं, ज्यामुळे स्टेशन परिसर असुरक्षित वाटत होता, त्या सगळ्यावर ठोस कारवाई झाली। दिसले तर कायदा हातात घेऊ असा फलक लावणं ही केवळ धमकी नव्हती, तो प्रशासनाला दिलेला स्पष्ट संदेश होता। आज दादर पूर्वेत चालायला जागा आहे, महिलांना सुरक्षित वाटतंय, परिसरात शिस्त दिसते। अमेय घोले यांनी दाखवून दिलं, राजकीय इच्छाशक्ती असेल तर प्रशासन हलतं, निर्णय घेतला तर बदल शक्य असतो। पण आता प्रश्न आहे, हे दादर पूर्वेत होऊ शकतं तर दादर पश्चिमेत का होत नाही? सरळ, स्पष्ट आणि अस्वस्थ करणारा प्रश्न। दादर पूर्वेत कारवाई होते, मग दादर पश्चिमेत का होत नाही? की दादर पश्चिमेला वेगळे नियम आहेत? की कायद्यालाही दोन बाजू आहेत, पूर्व आणि पश्चिम? की खरं कारण एकच आहे, दादर पश्चिमेत राजकीय इच्छाशक्तीत नाही, निर्णय घ्यायची हिंमत नाही आणि म्हणूनच प्रशासनाचं लक्ष जाणीवपूर्वक वळवलं जात आहे। आता नवनिर्वाचित मनसेचे नगरसेवक यशवंत किलेदार हे दादर पश्चिमेचे नगरसेवक आहेत। जे पूर्वेला फेरीवाल्यांबाबत झालं तेच आता पश्चिमेच्या फेरीवाल्यांबाबत होणार का, असा प्रश्न दादरकर विचारतायत। आम्ही आधीही दादर पश्चिमेवर अनेक व्हिडिओ केले, पोलखोल केली, पुरावे दाखवले, स्थानिकांचे आवाज मांडले, पण प्रश्न तिथेच आहे, कारवाई कुठे आहे? कारवाई झाली तर खालच्या व्यक्तींवर, वरचे हात मात्र अजूनही स्वच्छच। स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला केशवसूत उड्डाणपुलाखाली रानेडे रोड, सेनापती बापट रोड, जावळे मार्ग, डिसिल्वा मार्ग, इथे चित्र अगदी उलट आहे। फेरीवाल्यांची जत्रा भरलेली दिसते। केशवसूत उड्डाणपुलाखाली 400 ते 500 फेरीवाले राजरोसपणे बेकायदा धंदा करतायत, अशी स्थानिकांची तक्रार आहे। एकेका व्यक्तींच्या 10-10 जागा आहेत, त्या जागा दररोज 500 ते 600 रुपये भाड्याने दिल्या जातात। काही ठिकाणी 1000 ते 1200 रुपये दिवसाला वसुली केली जाते, असेही सांगितले जाते। हा पैसा घेतो कोण? ही वसुली कोणाच्या संरक्षणाखाली चालते? हाकेच्या अंतरावर पोलिसांची चौकी आहे, त्यांनाही दिसत नाही का की डोळेझाक केली जाते? लाईट कनेक्शन कोण देत आहे? ही लाईट कुठून चोरी केली जाते? कुठल्या इमारतीतून घेतली जाते आणि त्याचे कलेक्शन भाडं कोण घेतं? न्यूज डंकाने आधीच ही ठिकाणं आणि बिल्डिंगची नावं जाहीर केली आहेत, तरी कारवाई शून्य। याची चौकशी का होत नाही, दादरकर विचारतायत। ब्रिज खाली खेळ टोकून स्टॉल उभे केले जातात, ब्रिज कमकुवत होण्याचा धोका आहे। उद्या एखादी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? दादरकर म्हणतात, इथे काही जणांच्या डोक्यावर हात आहे, म्हणूनच सगळं आंधळं दळतं आहे आणि कुत्रं पीठ खात आहे, अशी अवस्था झाली आहे का? नाव जाहीर झाली, पुरावे दाखवले, तरी प्रशासन डोळ्यावर कातडं ओढून बसलेलं आहे। तर हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर ही थेट जबाबदारी झटकण्याची वेळ मारून नेण्याची पद्धत आहे। दादरकर सरळ प्रश्न विचारत आहेत, कारवाई का होत नाही? बोरिवली, कांदिवली, घाटकोपर, मुलुंड या भागात कारवाई होऊ शकते, मग दादर पश्चिमेत का नाही? दादर पूर्वेत बदल दिसतो, मग पश्चिमेत का नाही? आता आणखी एक गंभीर प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चा आहे,
काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे स्टेशन परिसरात बेकायदा धंदे लागतात. त्यांचेच नातेवाईक जागा वाटतात, त्यांचेच लोक पैसे गोळा करतात. जर हे खोटं असेल तर प्रशासनाने स्पष्ट सांगावं, जर खरं असेल तर कारवाई का होत नाही. राजकीय वरदस्त आहे का, की राजकीय इच्छाशक्तीच नाही, की हातच त्यांच्याच आहे. सेनापती बापट रोडवर काही फेरीवाले रात्री 12पर्यंत फळं विकतात. स्टेशनच्या गेटला लागून गॅसवर वडापाव तळले जातात. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा वापर ही धोकादायक बाब नाही का? उद्या स्फोट झाला, लोक जखमी झाले, जबाबदार कोण घेणार? स्टेशन परिसरात तब्बल 30 ते 35 नारळवाले ठिया देऊन बसलेले दिसतात. हातात धारदार कोयते, सुऱ्या. स्टेशनच्या गेटलगतच उघड्यावर धंदा. उद्या एखादा वाद झाला, क्षणात ठिणगी पडली आणि भडका उडाला तर? या धारदार शस्त्रांचा वापर झाला तर जबाबदार कोण? पोलीस बीट हाकेच्या अंतरावर आहे. मग हे सगळं दिसत नाही का, की डोळे असून आंधळ्याची भूमिका घेतली जात आहे? दादरकर आता जाब विचारत आहेत. हे बेकायदा नारळवाले इतक्या संख्येने आले कुठून? कोणाच्या आशीर्वादाने इथे मोकाट रान मिळालं? आणि काही अनर्थ झाला तर जबाबदारी कोणाच्या गळ्यात टाकणार? आज कारवाई टाळणारे उद्या हात झटकू शकत नाहीत, कारण दादरकर शांत बसणार नाहीत. ते सरळ जाब विचारणार आहेत. बसस्टॉप पूर्णपणे व्यापले गेले आहेत. झारापर बसस्टॉप तर दिसतच नाही, अशी स्थिती आहे. बसस्टॉप दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी BMC अधिकारी येणार असतील तर थोडी साफसफाई, दुपारी पुन्हा तीच भरलेली जत्रा दिसते. ही केवळ व्यवस्थेची चूक आहे की काही साठे लोटे आहेत? स्थानिक सांगतात काही ठिकाणी महिन्याला लाखो रुपयांची वसुली होते. जर हे गाळे नियमाने दिले तर सरकारच्या तिजोरीत पैसे जातील. पण सगळं अनधिकृत पद्धतीने का चालतंय? फेरीवाल्यांमध्ये परप्रांतीयाचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे. काही स्थानिकांचा आरोप तर इतकाच नाही थांबत. काही फलविक्रेते हे बांगलादेशी घुसखोर असल्याची चर्चा परिसरात ऐकायला मिळते. हा गंभीर आरोप आहे. जर खरोखरच बाहेरून आलेले कागदपत्रांशिवाय लोक इथे धंदा करत असतील तर प्रशासन काय करतंय? पोलिसांकडून ओळखपत्र तपासणी होते का? कोणाची नागरिकत्व पडताळणी केली जाते का? किंवा फक्त डोळे झाक? हा विषय केवळ फेरीवाल्यांचा नाही, हा विषय आहे राष्ट्रीय सुरक्षेचाही. जर कोणी बेकायदेशीररित्या देशात राहून व्यवसाय करत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. पण आरोप हवेतच राहू नयेत. प्रशासनाने स्पष्ट करावं, तपासणी झाली आहे का? किती जणांची कागदपत्र तपासली? किती जणांवर कारवाई केली? दादरकरांना उत्तर हवं आहे. हा मुद्दा केवळ पूर्व विरुद्ध पश्चिम नाही, हा मुद्दा आहे कायद्याच्या समान अंमलबजावणीचा. दादर पूर्वेत कारवाई झाली, पण पश्चिमेत का नाही? तर दादरमध्ये भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर वसुली करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, हप्ते घेणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दादरकरांना चालायला जागा नाही. महिलांना असुरक्षित वाटतं, ट्रॅफिक कोलमडतं आणि प्रशासन शांत. हे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. आज दादरला वाचवण्यासाठी आपण सरसावलो नाही तर येत्या 1-2 वर्षात दादर मराठी माणसाच्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. दादर पूर्वेतील कारवाईने दाखवून दिलं, राजकीय इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य आहे. मग दादर पश्चिमेसाठी ती इच्छाशक्ती कोण दाखवणार? स्थानिक आमदार, नगरसेवक, पोलीस प्रशासन की BMC? दादर पश्चिम स्टेशन परिसरात जर बेकायदेशीर फेरीवाले, गॅस सिलेंडरवर चालणारे स्टॉल्स, फुटपाथवर व्यापार करणारे धंदे, ट्रॅफिक अडवणारे अतिक्रमण हे सगळं सुरूच राहणार असेल तर मग कायद्याचा अर्थ काय उरतो? प्रशासनानं स्पष्ट भूमिका घ्यावी. केशवसूत उड्डाणपुलाखाली सर्व अतिक्रमणांची तात्काळ चौकशी करावी. वसुली करणाऱ्यांचा शोध घ्यावा. बेकायदेशीर लाईट कनेक्शन तपासणी करावी. गॅस वापरणाऱ्या स्टॉल्सवर कारवाई करावी. बसस्टॉप आणि फुटपाथ सर्व मोकळे करावे. दादर पूर्वेत शक्य आहे तर पश्चिमेतही शक्य आहे. ही लढाई कोणाविरुद्ध नाही, ही लढाई आहे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या हक्कांसाठी. दादरकर आता शांत बसणार नाहीत. प्रश्न विचारले जातील, उत्तर मागितले जातील. हा मुद्दा तुमचाही आहे, माझाही आहे, दादरकरच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. दादर पूर्वेतील कारवाईने एक उदाहरण दिलं आहे. आता दादर पश्चिमेची पाळी आली आहे. प्रशासन जागा होणार का, की पुन्हा एखादी दुर्घटना घडल्यावर हालचाल होणार? वेळ अजून गेलेली नाहीये. दादर स्वच्छ, सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत हवा असेल तर समान नियम, समान कारवाई आणि शून्य सहनशीलता ही भूमिका घ्यावीच लागेल. आजचा प्रश्न स्पष्ट आहे. दादर पूर्वेत झालं, मग दादर पश्चिमेत का नाही? न्यूज डंका फक्त बातमी देत नाही, न्यूज डंका बदल घडवतो. जर तुमच्या परिसरातही अशीच एखादी समस्या असेल जी प्रशासनापर्यंत पोहोचत नाही तर पाठवा तुमचा व्हिडिओ, तुमची तक्रार. आम्ही करू ती बुलंद, कारण आवाज तुमचा, डंका आमचा. आपलं मत नक्की कळवा, व्हिडिओ शेअर करा आणि न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.